साडीचा हॉल व्हिडिओ शेअर करते त्यासाठी छान छान कलेक्शन तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। काही पार्टी वेअर्स आहेत, काही महाराष्ट्रीयन लुक आहेत आणि काही असे आहेत जे इंस्टाग्रामवर भरपूर प्रमाणात ट्रेंडिंगवर सुरू आहेत सध्या आणि तुम्ही भरपूर ठिकाणी मे बी सर्च करून बघितलं असेल, तसंच मी पण सर्च करून बघितलं आणि ते ऑर्डर केलं होतं। सो म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं। चला लेट्स। सो नुकतंच आषाढी एकादशी येऊन गेलेली आहे आणि त्यासाठी मी एक कलेक्शन मागवलं होतं स्पेशली आषाढी एकादशीसाठी। सो थोडंसं कलेक्शन लेट पोहोचलं, लेट डिलिव्हर्ड झालं, त्यामुळे मला आधी शेअर नाही करता आलं। सो म्हटलं काही हरकत नाही, नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की यूजमध्ये होईल किंवा दुसऱ्या ठिकाणी आपण यूज करू शकतो, दुसऱ्या कुठल्याही फंक्शनमध्ये आपण यूज करू शकतो। सो भरपूर बॅक टू बॅक फेस्टिवल स्टार्ट होत आहेत, आता गणपती येत आहे, सो तिथे पण आपण वेअर करू शकतो। सो मी एक साडी ट्रेडिशनल लुकमध्ये म्हणजे आपलं महाराष्ट्रीयन लुकमध्ये बोलवली आहे। या व्हिडिओला काहीतरी नवीन कलर ट्राय करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो अशा कलरमध्ये साडी आहे, स्काय ब्लू कलरमध्ये। याचं मेन जे अट्रॅक्शन आहे ते आहे या साडीचं पदर। तो काही अशा पद्धतीची साडी आहे आणि ही साडी भरपूर इंस्टाग्रामवर ट्रेंडला सुरू आहे। जिकडे रील बघितलं सगळीकडे या साडीचं दिसतं। जस्ट आषाढी एकादशी येऊन गेलेली आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही ही साडी बघितली असेल। तर माझ्या पण माइंडमध्ये भरपूर दिवसापासून होतं, म्हटलं चला ट्राय करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया। सो जो कंप्लीट पदरचा भाग आहे इथपासून स्टार्ट होतो आहे। इथून बॉर्डर दिलेली आहे, गोल्डन बॉर्डर स्टार्टिंगला अशा पद्धतीची बॉर्डर दिली आहे। त्यानंतर कलर दिलेला आहे आणि जे आषाढी एकादशीचे म्हणजे विठ्ठल रुक्माईच्या रिलेटेड जेवढे पण सायन्स आहेत ते सगळे या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर खाली छान विठ्ठल रुक्माईचं एक काय म्हणू शकतो आपण, प्रिंट केलेलं आहे, व्यवस्थित प्रिंट केलेली आहे आणि सेम बॉर्डर खालच्या साईडला दिलेली आहे। सो अशा पद्धतीने या साडीचा पदर जो आहे तो कंप्लीट हायलाइट केलेला आहे अशा पद्धतीचं। आणि पूर्ण जी साडी आहे ती कंप्लीट पैठणी पॅटर्नमध्ये आहे। ॲक्च्युली पैठणी पॅटर्नमध्येच त्यांनी थोडंसं काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपण कुठलेही जे फेस्टिवल्स येतात आपले किंवा कुठली सण येतात त्यामध्ये आपण वेअर करू शकतो। सो अशा पद्धतीची जसं नॉर्मल आपली साडी असते पैठणीची मुनिया बॉर्डरमध्ये आहे। सो अशा पद्धतीची मुनिया बॉर्डर दिलेली आहे। यामध्ये 2 ते 3 कलर्स अवेलेबल आहेत। मी पॉसिबल झालं तर ते सगळ्यांचे लिंक्स मी खाली देण्याचा प्रयत्न करेन। सो अशा पद्धतीची बॉर्डर दिलेली आहे, पूर्ण होल साडीला दिलेली आहे आणि मधामध्ये असे गोल्डन बुट्टे दिले आहेत फ्लॉवरचे। सो अशा पद्धतीची साडी आहे। पदरचं मी तुम्हाला दाखवतो। सो अशा पद्धतीचं पदर आहे, छान आहे। बॅक साईडला पण असं कुठलं धागा अटकण्यासारखं नाही आहे, नाहीतर बऱ्याचशा साड्यांना बाहेरच्या साईडला धागे निघलेले असतात ना, भरपूरदा त्या बांगड्यांमध्ये किंवा आपल्या ज्वेलरीमध्ये अडकल्या जातात। सो पूर्ण प्लेन साडी आहे, बॅक साईडने कुठले धागे नाही निघालेले आहेत। क्वालिटीचा जर विचार केला तर ही अराउंड 800-850च्या रेंजमधली साडी आहे। सो त्या प्राईसच्या हिशोबाने साडीचा कापड खूप छान, व्यवस्थित अंगावर बसणारी साडी आहे। कापड खूप सॉफ्ट आहे असं, नाहीतर बऱ्याचदा होतं ना एवढ्या कमी प्राईसमधली साडी खूप कडक येते आणि म्हणजे अक्षरशः फुगीर होते साडी घातल्यानंतर। सो तशा पद्धतीची नाही आहे, खूप सॉफ्ट आहे, इझिली याचे घड्या पडतात। सो अशा पद्धतीची कापड दिलेलं आहे। अशा पद्धतीचं ब्लाऊजचं कापड दिलेलं आहे, छान मधामधात बुट्टे दिलेले आहेत छोटे छोटे आणि हँडवर प्रिंट येईल अशा पद्धतीचे 2 प्रिंट त्यांनी विठ्ठलचे दिलेले आहेत। अशा पद्धतीचे 2 प्रिंट आहे। या साईडला एक दिलेली आहे जेणेकरून सिंगल एक हातावर येईल आणि एक दुसऱ्या साईडला दिलेली आहे। सो असे 2 प्रिंट त्यांनी दिलेले आहे जो इझिली आपल्या हातावर इझिली बसू शकेल। म्हणजे हा जो पोर्शन दिलेला आहे तो अगदी व्यवस्थित दिलेला आहे, इथपर्यंत आरामात येतो आहे फोल्डिंगपर्यंत।
सो अशा पद्धतीची साडी आहे, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा. आणि 2 ते 3 कलर मिशोवर याचे अवेलेबल्स आहेत. सगळ्यांची लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ही साडी आहे ती आपली पार्टीवेअर साडी आली, ती पण भरपूर ट्रेंडला गेली आणि भरपूर जणांकडे ही ऑलरेडी असेल. पण मी म्हटलं मी मागवून बघते, कारण मला अशा पद्धतीचे जे साड्या असतात ते एकदम सिम्पल असतात, त्याचं काठ थोडंसं हायलाइटेड असतो, तर एखादं थोडंसं मॅचिंग ब्लाऊजसोबत जर त्याला वेअर केलं तर खरंच लुक खूप सुंदर येतात. कधी कधी म्हणजे असं होतं ना की खूप हेवी साड्या घालण्यापेक्षा अशा पद्धतीची जे साडी असतात त्या साडी जर घातलं ना त्याचं लुक एकतर बघणाऱ्याला खूप छान वाटतं आणि आपल्याला थोडंसं हलकं फील होऊन आपण एक थोडंसं छान नवीन लुक क्रिएट करू शकतो. सो अशा पद्धतीची ही साडी आहे. सो या पद्धतीची साडी आहे, ही आहे कॉपरमध्ये, म्हणजे कॉपर कलरमध्ये आहे. फ्रंट साईडने बघितलं तर थोडंसं कॉपर कलरचं शेड येतो आहे आणि बॅक साईडने जर बघितलं तर थोडंसं ग्रीन टोनचं येतं. मी आधी बघितलं या साडीला की दोन्ही बाजूनी घालता येईल का, पण जी बॉर्डर दिलेली आहे त्यांनी ती वन साईड दिलेली आहे. या पद्धतीची जी कडदानं असतं ती लावलेली आहे पूर्ण बॉर्डरला. ती छोटी बारीक बॉर्डर दिलेली आहे जी हायलाईट करते आहे साडीला. पण साडी जी बॉर्डर आहे ती वन साईड असल्यामुळे दोन्ही साईडनी नाही घालतात, नाहीतर एक साईडनी वेगळं टोननी आपण घालू शकतो की आणि दुसऱ्या साईडनी वेगळ्या म्हणजे ग्रीन टोनमध्ये पण आपण घालू शकतो. पण बॉर्डर वन साईड दिली असल्यामुळे पॉसिबल नाही होत. जर तुम्ही काही जुगाड करत आहात या साईडनी पण जर बॉर्डर लावली बॅक साईडनी तर मे बी पॉसिबल आहे. सो अशा पद्धतीची ही साडी दिलेली आहे. पूर्ण साडी प्लेन आहे, फक्त साडीला सिंगल असेल छोटं कडदाण्याची बॉर्डर लावलेली आहे, बाकी पूर्ण साडी प्लेन आहे. आणि कापडचं जर विचार केला एवढं सॉफ्ट कापड आहे की मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढी छान साडी येईल. खूप सॉफ्ट आहे, खूप म्हणजे आता या सीझनमध्ये एवढी छान वाटते ना आणि गार वाटते एकदम साडी. जो कापड आहे ना छान असं गार गार वाटतंय. खूप सॉफ्ट साडी आहे, अगदी इझी अंगावर बसेल. छान असतं ना कुणाला खूप आवड असते असं घालायची, एकदम चापून चुपून साडी घातलेल्यावर छान दिसतात. सो अशा पद्धतीची ही साडी आहे. यामध्ये रनिंग ब्लाऊज मिळालेला आहे, म्हणजे ब्लाऊज पीस मिळालेला आहे सेम कलरमध्ये आणि कंप्लीट 1 मीटरचं ब्लाऊजचं कापड दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं इथे पण बॉर्डर दिलेली आहे कडदाण्याची, जो आपण अस्तीनला इझिली यूज करू शकतो. सो अशा पद्धतीचं हे दिलेलं आहे. दुसरी जी साडी मी मागवली होती ती पण भरपूरदा मी साईटवर म्हणजे आपल्या इंस्टाग्राम पेजला म्हणा किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी बघितली आहे. सो यामध्ये पण भरपूर कलर आहे. थोडंसं याला मिळती साडी ऑलरेडी माझ्याकडे आहे येलो कलरमध्ये. जर बघितलं असेल तुम्ही, नसेल बघितलं तर आपल्या डेली लॉग चॅनलवर ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आधी, आणि भरपूरसे असे हॉल व्हिडिओ आहेत जे मी तिथे अपलोड केलेले आहेत स्टार्टिंगला. जर कोणाला बघायचं असेल तर ते पण तुम्ही बघू शकता. काही व्हिडिओचे लिंक जे आहे ते मी खाली मेन्शन करून देणार. सो हे अशा पद्धतीची काही साडी आहे जो पूर्ण क्रीमिश कलरमध्ये आहे. ऑर्गेन्झाचं कापड दिलेलं आहे आणि पूर्ण साडीला या कलरची बॉर्डर दिलेली आहे. सो अशा कलरची थोडीशी पिंक जांभळ्या कलरमध्ये थोडीशी बॉर्डर दिलेली आहे. हायलाईट होत आहे बॉर्डर छान व्यवस्थित अंगावर घेतल्यानंतर, कारण साडी पूर्ण प्लेन असल्यामुळे छान वाटतं. डार्क कलर असल्यामुळे छान वाटतं. पदरच्या साईडला अशा पद्धतीचे लटकन दिलेले आहे, हे पण छान वाटतं. तो पूर्ण साडी प्लेन आहे आणि खालच्या साईडनी पण सेम बॉर्डर दिलेली आहे. सो अशा पद्धतीची साडी आहे. कापड खूप ऑर्गेन्झा नाही आहे, नाहीतर ऑर्गेन्झा कापड म्हटलं की थोडंसं फुगीर असतो. सो तेवढं म्हणजे काय म्हणतो तेवढं नेटेड कापड नाही आहे, सॉफ्टमध्ये आहे, जो इझिली त्याचे प्लेट्स बनवू शकतील अशा पद्धतीचे. याच्यासोबत जे ब्लाऊज पीसचं कापड दिलेलं आहे ते आहे कंप्लीट 1 मीटरचं दिलेलं आहे. या पद्धतीचं कलरचं कापड दिलेलं आहे आणि सेम बॉर्डर याच्यावर दिलेली आहे जी साडीवर दिलेली आहे अगदी सेम. सो कापड थोडंसं मॅट फिनिशिंगमध्ये आहे. खूप क्वालिटी एकदम अप टू डेट नाही म्हणता येणार. ज्या प्राईजमध्ये साडी रिश्यू झाले, साडीचं कापड छान आहे, व्यवस्थित आहे, पण ब्लाऊज पीसचं कापड जर तुम्हाला लॉंग टाईमसाठी यूज करायचं असेल तर तेवढं अप टू डेट नाही आहे. मी एक सजेस्ट करेन की याला रिप्लेस करण्यासाठी किंवा थोडंसं साडीला पूर्ण हायलाईट करण्यासाठी जो सेम कलरमध्ये थोडंसं शायनी कापड येतो, सो तो तुम्ही यूज करू शकता. सेम बॉर्डर त्यावर यूज करायची किंवा सेम कलरमध्ये वेलवेटचं कापड घेऊन ब्लाऊज शिवून घ्यायचं किंवा रेडीमेड पण ब्लाऊज आजकाल मार्केटला भरपूर अवेलेबल असतात.
सो असं पण करून आपण साडीला पुन्हा छान शोभा देऊ शकतो आणि एखाद्या छान पार्टी फंक्शनमध्ये पण ती साडी आपण यूज करू शकतो. चला, हा छोटासा हॉल व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नेक्स्ट हॉल कुठल्या क्लॉथचं करायचं आहे किंवा कुठल्या वस्तूचं करायचं आहे ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि चला, हा छोटासा लॉंग इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय अँड टेक केअर. बाय बाय.